या तरी ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक, 10वी ना सगळ्यांना चांगले मार्क पडतात. पडतात. खूप चांगले मार्क पडतात. 80% तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच मार्क असतात. 80% च्या वरच मार्क असतात. काही मुलं तर एक्स्ट्राऑर्डिनरी 98% पर्यंत पोहोचतात. काही जण तर ना 100% मार्क मिळवतात 10वी मध्ये. मग 10वी मध्ये आपल्या मुलाला जर 100% मार्क मिळालेत, तर तो 12वीत चांगले मार्क का नाही पाडू शकत? कोण आहे या अपयशाला जबाबदार? या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. ऑब्व्हियसली सुरुवात माझ्यापासूनच होणार आहे. 10वी ला चांगले मार्क होते, 12वीत फेल्युअर का आलं? चला, कोचिंग क्लासेसला ब्लेम करूया आपण. हां, मी जो क्लास जॉइन केला होता, मी क्लास जो लावला होता, तिथं सगळे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होते. ते जे कोचिंगचे शिक्षक आहेत, ते माझ्याकडे लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे मला कमी मार्क पडले. चला दुसऱ्यावर ब्लेम टाकायला किती मजा येते ना. पटकन, मी नाही जबाबदार, ते जबाबदार आहेत. त्यांनी नीट शिकवलं नाही, म्हणून मला आलं नाही. पण मला कोण म्हणलं होतं का रे, की अभ्यास करू नको म्हणून? मी माझ्या चुका सांगितल्या पाहिजेत ना. हां, माझ्या चुका होत्या. मी 10वी नंतर ना सीरियसली एकतर हवेत गेलो होतो, चांगले मार्क पडल्यामुळं. म्हणतात ना, हवेत जाणे म्हणजे कळालं का तुम्हाला? म्हणजे एक प्रकारचा गर्व झाला होता मला, की आपण म्हणजे ग्रेट. तो ना गर्वाचा फुगा ना क्षणात फुटला. पहिल्या युनिट टेस्टलाच 11वीच्या म्हणूया आपण. मग जाणीव झाली, हे अवघड आहे. आपण स्वतःला जसं समजत होतो तसं नाहीये. ओके. पण एक लक्षात घ्या, 11वीच्या युनिट टेस्टमध्येच कळालं होतं मला. 12वीची एक्झाम तर कधी होती? 1-1.5 वर्षांनी. बरोबर आहे. बोर्डची एक्झाम. आमच्या वेळेस सीईटी नव्हती म्हणजे फक्त बोर्ड एक्झाम होती. मग बोर्ड एक्झाममध्ये पण मला तसे कमीच मार्क मिळाले. मग मी कुठं चुकलो? सांगतो. इथं ना सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे होते. मी पहिली माझी चूक आहे. माझं चुकलंय. मी माझ्या आई-वडिलांशी कम्युनिकेट करायला पाहिजे होतं, की मला हे अवघड जातंय. आपण कसं यात इम्प्रूव्हमेंट करूया आपण. करता येईल. नाही डिस्कशन झालं. नाही, मी लपवलं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापासून. मला जमतंय हेच मी भासवत गेलो. चला, ते मला टॉपर समजत होते. मला काही येत नव्हतं. मी सगळं लपवलं. हे त्या अपयशाचं मेन कारण आहे, पहिलं कारण. माझं 10वी ला मराठी मीडियम होतं. असू दे ना. माझ्या भावाचं पण मराठीच मीडियम होतं. मग त्याला कसं सीईटीत 196 मार्क पडले. हां, त्याला गाईडन्सला मी होतो म्हणून पडले. नाही, त्याचे कष्ट आहेत ते. सिरियसली गाईडन्स कुणाला मिळो नाहीतर न मिळो. तुम्हाला माहिती आहे ना, एकलव्य, ओके. त्यांना आता महाभारत, ते रामायण माझं एवढं डिटेल नाही रे नॉलेज, पण सांगू का? ठीक आहे. पांडवांचे, कौरवांचे जे काही गुरु होते, त्यांनी एकलव्याला शिकवण्यास नकार दिला. मग त्यानं स्वतःहून सगळं शिकला. होतं का त्याला गाईडन्स? नाही. पण तो एकदम धनुर्धारी होता बेस्ट. ओके. म्हणजे तो मुद्दा दुसऱ्याला ब्लेम करणं डोक्यातून काढून टाकूया बरं का. इथं आपण अपयशी आहोत आणि आपलं मन आपल्याला अपयशी बनवतंय. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर इतके फोन कॉल रिसीव्ह केलेत ना, एकच मनातला प्रश्न विद्यार्थ्यांच्या, "होईल ना सर? जमेल ना मला? माझ्याकडून होईल का हे?" का असले प्रश्न विचारताय? स्वतःला बदला, पुष्कळ वेळ आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सुद्धा आहे. 5 महिने आहेत. मी तुम्हाला सांगू का, मला अतिशय आनंद होतोय. माझ्या ऑफलाईन इन्स्टिट्यूट मधला ना रेशो चेंज झालाय. म्हणजे काय, एरवी बघायचो मी, एक 10% मुलं अभ्यास करायची, 90% ना खूप करून घ्यावं लागायचं. यावर्षी 90% माझ्याकडची मुलं खूप अभ्यास करतायत. याच्यामागचं कारण आहे संघर्ष बॅच आणि आपला क्रॅश कोर्स. मी तुम्हाला सांगू का, डेली एक व्हिडिओ त्यातला मिळतोय. ऑर्गॅनिक सीरीज आता स्टार्ट झालेली आहे कालपासून. मग त्यांना की नाही एक काम मिळालेलं आहे. ओके. नोट्स तयार करणं, त्यातले डाउट्स माझ्याकडून क्लिअर करून घेणं. त्याच्यामुळे ना एक अभ्यासाचं एक रुटीन झालंय. पण पहिले 8-10 दिवस खूप त्रास झाला. बापरे! हे व्हिडिओ लेक्चर कंप्लीट करायचं आहे. ऑफलाईनच्या सरांनी होमवर्क दिलाय. किती हा त्रास आहे, होत नव्हतं. पण हार न मानता अभ्यास करत गेली मुलं. त्यामुळं काय झालंय त्यांना ते ईझी वाटतंय. मला तुम्हाला हे सांगायचंय, सुरुवात तर कर. बरं, मुद्दा असा होतोय, ठीक आहे, अपयश. गॅप घेतो आम्ही आता, रिपीट करतो चला ठीक आहे. पुन्हा तेच. मी एका स्टुडंटशी बोललो, की त्याला सीईटीत अतिशय कमी पर्सेंटाइल आहे. ऑब्व्हियसली मी कुणाचंही नाव इथं रिव्हील करत नाहीये. त्या मुलाशी मी भेटलो, बोललो. त्याला मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला दिला अभ्यास. ठीक आहे, ऑनलाईनच तो माझ्याशी जॉइन झाला होता. उत्साहात मी दिवसभरात शेवटी चेक केलं म्हटलं, "अरे, काहीतरी डाउट त्याचे आले असतील." एक पण डाउट नाही आला. मग मी त्याला विचारलं फोन करून, "अरे, तुला मी अभ्यास दिला होता. ओके, ट्रिग्नोमेट्री 2 चे 6 व्हिडिओचे फ्री कंटेंटमध्ये ते बघून मला डाउट्स विचार" म्हणलं होतं.
तो त्याच्याकडून उत्तर आलं, "सर पहिलाच व्हिडिओ मी बघितला, त्यात सगळेच माझे डाउट होते. त्यामुळे मी तुम्हाला पुढचे डाउट विचारलेच नाहीत. मी पुढचे व्हिडिओ बघितलेच नाहीत." हे मेन अपयशाचं कारण आहे. मी त्याला ओरडलो. मी त्याच्या घरातल्यांना पण कडक भाषा वापरून बोललो. मी लक्षात घे. मी त्यांना म्हटलं, "त्याला समजावा. सगळेच डाउट आहेत. हा पॉइंटच चुकीचा आहे. पहिला डाउट होता. पहिला पॉइंट आला होता. त्याच वेळेस का नाही डाउट विचारलं? ऑफलाईनमध्ये एक हिंमत होत नाही मान्य करतो मी. ऑनलाईनमध्ये का डाउट विचारत जात नाहीत? हे लक्षात घ्या. अभ्यास केला तर डाउट निर्माण होणार आहेत. लक्षात आलं का? नाहीतर मोकळं व्हायचं. मला काहीच येत नाही. विषय संपला. मग काय होणार आहे पुढे आयुष्यात? अपयशच पुन्हा मिळणार आहे. तुम्हाला काय इंजिनिअरिंग सोपं वाटतंय व्हय? एवढं सोपं आहे इंजिनिअरिंग. चला ठीक आहे 11वी-12वी झालं आता इंजिनिअरिंग सोपं होऊन जाईल. नाही बिलकुल. हार्ड सब्जेक्ट आहेत. हायर 10वी पेक्षा 11वी-12वी टफ होतं. 11वी-12वी इंजिनिअरिंग टफ असणार लक्षात घ्या. बापरे! इंजिनिअरिंग टफ आहे. राहू दे. बस हार माना. तुमच्यासारखी मुलं नकोच आहेत इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला. मेन पॉइंट काय आहे इथं लक्षात घ्या. स्वतःला बदला. अपयशाला दुसऱ्याला जबाबदार नको ठरवायला. मी कुठं चुकलो याचा विचार करा. हां, मी पण दुसऱ्यांना ब्लेम केलंय. बऱ्याच वेळा ब्लेम केलंय, की हां, पण माझ्या चुका आता जेव्हा मी मुलांना शिकवतोय, तेव्हा मला माझ्या चुका लक्षात येतायत. स्वतःच्या चुका शोधल्या पाहिजेत लक्षात घ्या. स्वतःचा एक प्लॅन तयार केला पाहिजे. घरातले सपोर्ट करतायत आपल्याला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी आहे तुमच्याबरोबर, पण सुरुवात तर केली पाहिजे. ओके. बरं, आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, की सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्सची भीती वाटते, केमिस्ट्रीची पण भीती वाटते, मॅथ्सची भीती वाटते. अरे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स काहीही असू दे, ईझी टॉपिकवर फोकस करा ना. ईझी टॉपिकवर फोकस करा. मग तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. आलं लक्षात तुमच्या? मग आता हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. याच्यावर खूप मुद्दे बोलायचे आहेत. मला तुमची कारणं हवी आहेत. काय असू शकतं अपयशाचं कारण? सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं इतरांशी कंपॅरिझन. ओके. सगळ्यात महत्त्वाचं एक फोमो शब्द आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट. बरोबर ना सगळं लक्षात? सगळ्यात महत्त्वाचं आणखीन आहे, की स्वतःला परफेक्ट बनवायचा प्रयत्न करणं. ओके. अजून महत्त्वाचं काय, की अपयश पहिल्यांदा आलं, की खचून जाणं. की बास मी काय केलं युनिट टेस्टमध्ये कमी मार्क पडले, की खचूनच गेलो होतो. हे महत्त्वाचं कारण आहे. लढायला शिकलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का मला कमी मार्क पडले. पण माझ्या लहान भावांना, बहिणीला नाही कमी मार्क पडले. त्यांना खूप चांगले मार्क मिळाले. दुसरी गोष्ट माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये माझ्या ऑनलाईन स्टुडंटला माझे YouTubeचे स्टुडंट आहे तुम्ही. तुम्हाला मी नाही कमी कुठे पडून देणार. नाही पडून देणार तुम्हाला कुठं कमी पडली. पण तुम्ही साथ दिली पाहिजे ना. हां, रडगाणं नकोय. मला हे जमणारच नाही, मला हे होणारच नाही असं नकोय. आणि शॉकिंग मी असं एक ऑब्झर्व्ह केलंय, तो ट्रेंड बनत चाललाय आता ह्या वर्षी. मला अशी लोकं जॉइन होतायत, की जे गेल्या वर्षी नीटचं प्रिपरेशन करत होते आणि आता ते इंजिनिअरिंगकडे वळतायत. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, की नीटचं नाही जमलं. जाऊ दे आता इंजिनिअरिंग करूया. होऊ शकतंय. तुम्हाला अजून देखील या वर्षात ते होऊ शकतंय. काही अवघड नाही. मी नाही पण तेच रडगाणं, "मी मॅथ्स काय केलंच नाही 2 वर्ष, मला तर जमेल का?" अरे जमणार ना. 10वी पर्यंत मॅथ्स केलं नाही का तू? केलंय ना. मग काय एवढं घाबरायची गरज आहे? मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. अजून काही पॉइंट्स असतील तर नक्की मला सांगा. आपण डिस्कशन करूया. रोज 8 वाजता मला असेच व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. पालक, त्याचबरोबर विद्यार्थी त्यांना ते युजफुल ठरतील. माझी पालकांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, मी त्याच्यावर व्हिडिओ तयार करेन. ओके. आता YouTubeवरच्या कमेंटला पटकन डिटेलमध्ये उत्तर द्यायला जमत नाही. मग तुमच्यासाठी माझा हा जो नंबर आहे, तुमचं YouTubeवरचं कमेंट आहे तसं मला या नंबरवर WhatsApp करा. मी तुम्हाला स्वतःहून व्हॉइस मेसेज करून ॲन्सर देईन. तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. ठीक आहे, थांबूया हा व्हिडिओ. ऑल द बेस्ट.